अलीकडे मध्य पूर्वेत वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारात इंधनाच्या किमतींवर परिणाम होत असल्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः इराण आणि इराकमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतातही LPG गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची भीती काही ठिकाणी व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका गावातील दृश्य पाहायला मिळते. गावात LPG गॅस सिलेंडर घेऊन येणारी गाडी रस्त्यावरून जाताना दिसते. मात्र गावकऱ्यांची मोठी गर्दी असूनही ही गाडी थांबत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. गाडी दिसताच अनेक नागरिक हातात रिकामे सिलेंडर घेऊन रस्त्यावर धावत येतात. काही जण गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतात, तर काही जण चालकाला आवाज देताना दिसतात. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी येत आहेत. अनेकांनी आधीच सिलेंडर बुक केले असले तरी वेळेवर वितरण होत नसल्याची तक्रार ते करत आहेत. त्यामुळे गाडी दिसताच नागरिकांची गर्दी होत असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी परिस्थिती थोडी गोंधळाची आहे. गाडी न थांबता पुढे जात असल्यामुळे काही लोक नाराजी व्यक्त करताना दिसतात. काही जण म्हणतात की गाडी गावात येते पण थांबत नाही, त्यामुळे लोकांना सिलेंडर मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढल्याचेही दिसून येते. दरम्यान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढउतार होत असतात. त्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे भारतातील इंधन बाजारावर होऊ शकतो. मात्र LPGचा पुरवठा पूर्णपणे थांबलेला नाही, असेही अनेकदा सरकारकडून स्पष्ट केले जाते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना गॅस मिळण्याबाबतची चिंता अधोरेखित झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि गॅस वितरण कंपन्यांनी वेळेवर पुरवठा केला तर अशी परिस्थिती टाळता येईल, असे मतही काही नागरिक व्यक्त करत आहेत. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून गॅसची टंचाई निर्माण होणार का, असा प्रश्नही अनेक जण विचारत आहेत. त्यामुळे या घटनेमुळे LPG पुरवठा व्यवस्थेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.